नांदेड़ मनपा के अंतर्गत शहर की नियमित साफ सफाई, नाले सफाई सहित सभी प्रकार के स्वच्छता का काम करने वाले अस्थायी कर्मियों को स्थायी करने की मुख्य मांग नांदेड़ वाघाला शहर महानगरपालिका मजदूर कर्मचारी यूनियन ने की है। 9 अगस्त क्रांति दिवस पर विभिन्न लंबित मांगों के लिए यूनियन के संस्थापक अध्यक्ष कॉमरेड गणेश शिंगे के नेतृत्व में सैकड़ों अस्थायी कर्मियों ने मनपा मुख्यालय के प्रवेश द्वार पर धरना प्रदर्शन किया। विदित हो कि पिछले कई वर्षों से ये अस्थायी कर्मचारी मजदूर नांदेड़ शहर की रोजाना दिन रात साफ सफाई का काम करते आ रहे हैं, मगर इनको अब तक परमानेंट नहीं किया गया है। समान काम समान वेतन देने, छुट्टियों में किए गए काम का मुआवजा देने और कर्नाटक राज्य की तर्ज पर महाराष्ट्र के सभी अस्थायी सफाई कर्मियों को परमानेंट करने की मुख्य मांग के लिए यह धरना प्रदर्शन किया जा रहा है। अगर मांगे पूरी नहीं की गई तो आने वाली 23 अक्टूबर को राज्य भर के साथ ही नांदेड़ में भी काम बंद आंदोलन करने का इशारा कॉमरेड गणेश शिंगे ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से दिया है। आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र सर्व श्रमिक महासंघ संलग्न नांदेड़ वाघाला शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन व राज्यातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आमच्या राज्य पातळीवरच्या संघटनेच्या वतीनं कंत्राटी कामगाराच्या संरक्षणासाठी आज आम्ही द्वारसभा आणि मोर्चे धरणे आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। नांदेड़ वाघाला शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने नांदेड़ वाघाला महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर निदर्शने धरणे आणि द्वारसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमची प्रमुख मागणी आहे की साफसफाईचं काम करणारा कंत्राटी कामगार तो स्त्री आणि पुरुष असू द्या किंवा गटारामध्ये उतरून साफसफाईचं काम करणारा कामगार जो अल्प वेतनावर काम करून या शहराच्या नागरिकांची आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देतो, परंतु तो कामगार अल्प वेतनावर काम करून आपल्या कुटुंबाचा नीटपणाने उदरनिर्वाह करत नाहीये। म्हणून त्या कामगारांना त्या महानगरपालिकेमध्ये त्या नगरपालिकेमध्ये कायम सेवेमध्ये घ्यावं ही प्रमुख मागणी आमची राज्य सरकारकडे आहे आणि त्या महानगरपालिका प्रशासनाकडे सुद्धा आहे। तो कामगाराला कायम सेवेमध्ये काम केलं तर त्या कामगाराचं काहीतरी जीवनाचं चित होणार आहे, अन्यथा अनेक कामगार काम करून घाणीचं काम करून मृत्यू पायावर चाललेत आणि त्याला काही लाभ होत नाहीये। सफाई कर्मचाऱ्यामध्ये कामगारामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जसं कायम कर्मचाऱ्याला सुट्टीचा पैसा मिळतो तसं कंत्राटी कर्मचाऱ्याला सुद्धा सुट्टीचा पैसा मिळावा या प्रमुख मागण्यासह येणाऱ्या दिवाळीमध्ये आमच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 8.33% सानुकूल अनुदान या महानगरपालिका प्रशासनाने द्यावं या प्रमुख मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी द्वारसभेच्या माध्यमातून निदर्शन धरणे आंदोलन करीत आहोत। हे जे कंत्राटी कर्मचारी आहेत हे आउटसोर्सिंग कर्मचारी आहेत, म्हणजे ठेकेदाराकडून घेतले गेलेले कर्मचारी आहेत, मग यांना कायम कसं करताय? ठेकेदाराकडून घेतलेले असले तरी त्याचा मुख्य नियोक्ता आणि सर्वस्वी जबाबदारी ही महानगरपालिका प्रशासनाची आहे। एखाद्या वेळेस एखादा ठेकेदार जर पळून गेला तर तो महानगरपालिका जबाबदारी झडकून काय? त्या मुळात महानगरपालिका हा आमचा मुख्य मालक आहे, कंत्राटदार हा फक्त काम घेणारा एक सुपरवायझर आहे। म्हणून आमची मागणी आमचा मुख्य मालक आमचा मूळ मालक महानगरपालिका प्रशासन आहे। कंत्राटदाराचं काम निभवण्यासाठी त्याला कमिशन देऊन त्याच्याकडून काम करून घेतात। म्हणून आम्ही राज्य सरकारकडे कर्नाटक राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारकडे मागणी करीत आहोत आणि राज्य सरकारने याच्यावर एक पॉलिसी प्रोग्राम तयार करून त्या महानगरपालिकेला तसे निर्देश द्यावं अशी आमची भूमिका आहे। नाही मागण्या मान्य केल्या काय करणार? राज्यभर आम्ही काम बंद करून सफाईचं काम ठप्प करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत। आमचे कॉम्रेड उदय भट्ट जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आमची मीटिंग झालेली आहे आणि जर राज्य सरकार आमची मागणी मान्य करत नसेल तर मी तुम्हाला सांगतो की या साफसफाईचं काम मागासवर्गीय जमातीच्या व्यतिरिक्त कोणतीही जमात करू शकत नाही आणि मग आम्ही हे काम करणार नाही तर मग इतर जमातीने करून दाखवावं असे आमचे चॅलेंज केलेलं आहे। नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गाम 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषणीवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001।